नेरळ कळंब या राज्यमार्गावर शुक्रवारी सकाळच्या सुमारास स्कूटी आणि कारच्या भीषण अपघातात वृद्ध दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. विनोद पिल्लई आणि सुषमा पिल्लई असे मृत वृद्ध दाम्पत्याची नावं समोर आली आहेत. पिल्लई दाम्पत्य हे नेरळच्या दिशेने स्कूटीवरून जात होते. दरम्यान नेरळहून कळंबच्या दिशेने भरधाव निघालेला कार चालक संस्कार अंजने हा ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या स्कूटीला विरुद्ध दिशेने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते. त्यांना स्थानिकांनी नेरळ येथे खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झालाय. कार चालक संस्कार अंजने हा मित्राची मारुती सुझुकी कंपनीची सेलोरिया कारमध्ये 4 पर्यटकांना भाडे म्हणून भीमाशंकर येथे फिरण्यासाठी नेरळहून आला होता. तर या कारमधून कार चालकासह एक तरुण व 3 महिला प्रवास करत होते. 20 तारखेला सकाळच्या सुमारास या पर्यटकांना घेऊन कार चालक नेरळ येथून कलम राज्य मार्गावरून पुढे भरधाव वेगात निघाला होता. या दरम्यान मार्गावरील वरळी येथे कार चालकाने पुढे चाललेल्या डंपरला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या सुझुकी कंपनीच्या एक्सेस स्कूटीला जोरदार धडक दिली. या अपघातात वृद्ध दाम्पत्य गंभीररित्या जखमी झाले होते. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमी दाम्पत्याला नेरळ येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या वृद्ध दाम्पत्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताला कारणीभूत असलेल्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय. गणेश पवारसह शीतल मोरे, मेट्रो न्यूज, कर्जत.